महाराष्ट्र राज्यातील सर्व सेतू संचालकांना दरमहा ₹15,000 मानधन मिळण्याबाबत सुहास ठाकरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना निवेदन देण्यात आलं. सेतू संचालकांना शेतीचं काम करताना बऱ्याच अडचणी येत असल्यामुळे ग्रामीण भागात हा व्यवसाय चालवताना सेतू संचालकाची दमछाक होत असल्याचं निवेदनातून सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे याच वेळी मोर्शी तालुक्यातील भूमिहीन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जमिनी वाटप करण्याची मागणी करण्याकरिता सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अनुषंगानं अनुसूचित भूमिहीन लोकांना जमिनी वाटपाचं प्रावधान असताना त्यांना जमिनीचे वाटप झालं नसल्यानं जमिनीचे वाटप करण्यात यावं अशी मागणी करणारं निवेदन देखील याच वेळी देण्यात आलं. आज निवेदन आम्ही एस-डी-ओ साहेबांना दिलं, पवार साहेबांना निवेदन दिलं, की सेतू संघटनेच्या ज्या अडचणी आहे, ज्या समस्या आहेत, त्या दूर झाल्या पाहिजे आणि त्यांना आम्ही निवेदनाच्या रूपात सगळ्यांच्या ज्या अडचणी आहे, ग्रामीण भागातले जे सेतू आहे, ते बंद पडत आहे आणि ते बंद पडत आहे. त्यांचं भाडं निघत नाही, त्यांचं इलेक्ट्रिकचं बिल निघत नाही, त्यांचं उपजीविकेचं साधन त्यांना होऊ शकत नाही. म्हणजे उपजीविका जगताना त्यांना अडचणी निर्माण होत आहे. त्यांचा परिवार उघड्यावर पडत आहे. त्यामुळे एस-डी-ओ साहेबांनी आमचं निवेदन घेतलं आणि साहेबांनी सांगितलं, की ही आम्ही फॉरवर्ड करतो मुंबईला आणि तुम्ही कलेक्टर साहेबांना, कलेक्टरनंतर आम्ही आमदार साहेब राजेशजी वानकडे यांनाही आमचं निवेदन दिलं, की बुवा आमच्या या समस्या आहे, 15 वर्षापासून ज्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे आणि त्या समस्येतून आम्ही पुढं गेलो पाहिजे. काऊन की ते उपजीविकेचं साधनच आमचं ते आहे. हँडिकॅप मुलं आहे, बिडकर, मानकर हे हँडिकॅप आहे आणि त्यांना तिथून यावं लागते. तिकीट, त्यांचे राहणं, त्यांचं जगणं कठीण झालेलं आहे. या सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे. ह्या महिला भगिनी आहे, त्याही आलेल्या आहेत. त्यांनी आपलं निवेदन दिलेलं आहे, की बुवा जे शेतजमीन आहे, भूमिहीन आहे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. असे 2 निवेदन आम्ही एस-डी-ओ साहेबांना दिलेले आहेत. या ठिकाणी अनुसूचित जमातीतील या महिला या ठिकाणी आल्या आहेत आणि पूनम धुर्वे. त्या ठिकाणी पूनम ताई धुर्वे. या ठिकाणी धुर्वे ताई इथे आहेत. तर त्यांच्या नेतृत्वात या महिलांनी इथे निवेदन सादर केलेलं आहे. यावेळी सुहास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी परिसरातील सेतू संचालक तसेच दिव्यांग भूमिहीन अनुसूचित जाती जमातीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जन्मत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट मोर्शीहून.